नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये शासनातर्फे पैसे पाठवले जाणार आहेत मित्रांनो। हो, रायगडमध्ये आता 30 तारखेला जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये या महिलांच्या म्हणजे ज्या महिला पात्र होतील त्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाणार आहेत मित्रांनो। विश्वास होत नाहीये? चला लाईव्ह बघा। कल्पना आपण लाडकी बहीण योजना सुरू केली। आज आपण वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो। आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ। ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे। तर आता कळलं की कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। तर लक्ष द्या, 30 तारखेला किंवा 29-30 तारखेला जी रायगडमध्ये सभा होणार आहे त्या सभेमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत मित्रांनो। म्हणजे तोपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात येणार आहेत। आता सध्या सुद्धा चालू आहे असं नाही आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी वारंवार काय सांगतो, तुम्ही म्हणता फिक्स तारीख सांगत नाही। फिक्स तारीख सांगून काय करणार आहे तुम्ही बघा। काल आपल्या जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही पोस्ट बघितली, कालपासून पैसे येणं सुरू झालेलं आहे मित्रांनो। सर्व महिलांना, ज्या महिलांना आधी 3,000 मिळाले त्यांना 1,500 रुपये पाठवले सुद्धा जात आहे। आणि ज्या महिलांचा आता फ्रेश आधार लिंक सुद्धा आहे त्यांना सुद्धा पैसे पाठवले जात आहेत। म्हणजे 30 तारखेपर्यंत तुमची एकही सिंगल महिला पैसे घ्यायचं राहणार नाही। म्हणजे एकाही महिलेच्या खात्यामध्ये पैसे येणं बाकी राहणार नाही। पण कोणत्या महिला, हा सर्वात एक मोठा क्वेश्चन मार्क आहे। हो, कोणत्या महिलांच्या खात्यात हे 4,500, 3,000 किंवा 1,500 हे कोणत्या महिलांच्या खात्यात येतील, हा एक सर्वात मोठा क्वेश्चन मार्क आहे। क्वेश्चन मार्क म्हणजे एक प्रश्न आहे। का तर सातारा जिल्ह्यात जे प्रकरण झालंय त्यामुळे आता शासनातर्फे नवीन नियम तुमच्यासाठी लागू करण्यात आला मित्रांनो। हो, नवीन नियम म्हणजे स्क्रुटिनी नियम आता तुमच्यासाठी लागू करण्यात आला आहे। स्क्रुटिनी म्हणजे तुमच्या पूर्ण अर्ज किंवा तुमचे पूर्ण कागदपत्र आता चेकिंग केले जाणार आहे। चेकिंग अशी तशी होणार नाहीये, चेकिंग सुद्धा A to Z चेकिंग होणार आहे तुमची डायरेक्ट। तुमचे कागदपत्र मग सांगायचं झालं तर डायरेक्ट आधार कार्डमध्ये तुमचा ॲड्रेस बरोबर आहे, नाव बरोबर आहे की नाही, जन्मतारीख बरोबर आहे की नाही, फोटो वगैरे, फोटो तुम्ही काय एखाद्या ॲक्ट्रेसचा फोटो लावलाय किंवा सलमान खान, शाहरुख खान यांचा फोटो लावलाय की स्वतःचा फोटो लावलाय, A to Z सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहे। त्यानंतर रेशन कार्डमध्ये, रेशन कार्ड तुमचंच आहे की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं लावलंय किंवा रेशन कार्ड इथलं आहे की बाहेरचं आहे, A to Z सर्व गोष्टी चेकिंग केल्या जाणार। बँकेचं पासबुक कोणतं आहे, आधार कार्ड लिंक आहे की नाही, सोबतच एक गोष्ट विसरूनच गेला, तुमचे जन्म दाखले, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळेचे दाखले किंवा बऱ्याचशा महिलांनी मतदान कार्ड जोडलेत, तर A to Z मी काय सांगते तुम्हाला, कागदपत्रांमध्ये आता कसलीही तुम्हाला सूट मिळणार नाहीये। A to Z काटकसरीने तुमचे सर्व कागदपत्र चेक केले जाणार आहे। आणि एकदाचे कागदपत्र चेक झाले की त्यानंतर जर तुमच्या कागदपत्रांमध्ये शासनाला काहीतरी खोट वाटली, म्हणजे तुमच्या कागदपत्रांमध्ये काहीतरी बोगसगिरी वाटली, डायरेक्ट तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाणार आहे। हो, तुमचा अर्ज डायरेक्ट सविस्तरपणे रिजेक्ट केला जाणार आहे। त्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही। जर एखाद्या महिलेचे खरोखर कागदपत्र आहे आणि शासनाच्या चुकीच्या पद्धतीने समजा शासनाने एकदा चेकिंग करताना समजा एखाद्या वेळेस चुकीने जर एखाद्या महिलेचा अर्ज रिजेक्ट झाला तर अशी महिला काय करणार आहे बघा, लक्ष द्या, सर्व महिलांसाठी महत्त्वाचा विषय सांगतोय। प्रॉब्लेममध्ये फसले, परत प्रॉब्लेम शोधण्यापेक्षा आता तुम्हाला सोल्युशन सांगून देतो। बघा, जर एखाद्या महिलेचं समजा एखादी महिला त्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आणि त्या महिलेला वाटते की नाही माझे कागदपत्र तर सर्व बरोबर आहेत, तर मला रिजेक्ट का केलाय माझा अर्ज, तर अशा काळात तुम्ही काय करू शकता, तर अशा वेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी साईट आहे, ऑफिशियल साईट आहे, त्या साईटवरती तुम्हाला टोल फ्री क्रमांक दिलेला आहे। या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा आणि त्यानंतर त्यांना हा सर्व झालेला प्रकार म्हणजे तुमची सर्व माहिती द्या की सर माझं नाव गाव हे आहे ते आहे आणि माझ्यासोबत सर माझे सर्व कागदपत्र ओके असून माझा अर्ज रिजेक्ट झाला आहे। त्यानंतर ते त्यांच्या परीने एकदा परत तुमचा अर्ज रिचेकिंग करतील आणि रिचेकिंगमध्ये जर त्यांना वाटलं की खरंच नाही या महिलेसोबत अन्याय झाला आहे किंवा या महिलेचे कागदपत्र सर्व बरोबर आहेत आणि आपल्या हातून चुकून या महिलेचं अर्ज रिजेक्ट केला गेला, तर ते त्यांच्याकडून परत तुमचा अर्ज मंजूर करतील आणि तुम्हालाही या योजनेचे पैसे मिळतील। आणि जर तुमच्या अर्जामध्ये त्यांना बोगसगिरी वाटली 100%, सेकंड म्हणजे दुसऱ्यांदा चेक करताना सुद्धा जर तुमच्या अर्जामध्ये त्यांना बोगसगिरी वाटली तर मीच काय, कोणीच काय, तुम्ही स्वतःच काय, कोणीच तुम्हाला वाचवू शकणार नाहीये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विसरूनच जा डायरेक्ट। मग घरात बसा आरामात आणि तुमचं जे काम करायचंय ते करा। तुम्हाला त्यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। आणि
असं घेऊ नका. एक सांगतो बघा, शासन काय करेल त्याचा भरोसा नाही. मी सांगतो तुम्हाला आत्ताच लक्षात द्या. काहींना वाटत असेल की मला आता 3,000 आले आहेत आणि पुढे जर अर्ज रिजेक्ट झाला तर मला 1500 येतील की नाही किंवा हे येतील की नाही. जर तुम्ही बोगसगिरी केली आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे 3,000 सुद्धा आले तर काळजी करू नका, शासन तुम्हाला ते 3,000 सुद्धा वापस करायला लावणार आहे. हो, 1 रुपया जर शासनाचा तुम्ही घेतला तर तो सुद्धा तुम्हाला वापस करावाच लागणार आहे. किंवा जर तुमच्या अर्जामध्ये बोगसगिरी वाटली, खरंच की बोगसगिरी, तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट केले, सर्व केलंय, तेव्हा तुम्हाला हे पैसे परत करावे लागतील. बरोबर. सोबत आता 30 तारखेपर्यंत काय काय कामं तुम्हाला करायची ती वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की आधार लिंक करा. का सांगत असतो? मला काय तुम्हाला वारंवार त्रास द्यायची सवय का? नाही. बघा, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, लाईव्ह बघा. काय आहे ही? एक यादी आहे. कशाची यादी आहे? माझ्या तालुक्यात अशा महिलांची ज्यांनी त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक नाही आहे अशा महिलांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून पाठवलेली ही यादी आहे, की ज्यांच्या आधार कार्डला बँक लिंक नाही आहे अशा सर्व महिलांची ही यादी आहे. बरोबर. कळलं आता कशासाठी मी वारंवार तुम्हाला सांगतो आधार कार्ड लिंक करा, आधार कार्ड लिंक करा? तर मान्य आहे, तुम्ही वारंवार तेच सांगता, मला कमेंटमध्ये तेच सांगता तुम्ही परत, सर अर्ज मंजूर आहे, आधार लिंक केलंय, पैसे पाठवा, पैसे येत नाहीये. ही यादी बघा, माझ्या तालुक्याची, अख्ख्या तालुक्याची यादी ही मीच काल सबमिट केली आहे, पूर्ण प्रसिद्ध केली आहे काल. बरोबर. तेव्हा कुठं नागरिकांना कळते की खरंच आपला आधार लिंक बाकी. अशाच बऱ्याचशा तुमच्या तालुक्या स्तरावर चेक करा. जसं सोशल मीडियाच्या म्हणजे तुमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक या दुनियेतून थोडंसं बाहेर पडा. या दुनियेतून बाहेर पडल्यावर तुम्हाला माहिती पडेल की जगात काय चालू आहे. तुमच्या लक्षात येईल तुमच्या तालुका स्तरावर ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही अशा सर्व महिलांची याद्या पाठवल्या जात आहेत. आता बघा, तुम्ही म्हणणार की सर आमच्या इथं आल्या नाही, त्यांच्या तिथं आले नाही. गरज एक सांगतो तुम्हाला, बघा, चेक करा, तहसीलमध्ये जाऊन चेक करा, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तपास करा, तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय असेल, तलाठी कार्यालयात जाऊन चेक करा. बघा, शासन भेदभाव करणार नाही. शासन मी एकटा लाडाचा आहे का? सांगा तुम्ही. शासनाला मी एकटा लाडाचा आहे की नाही? भाऊ चांगलं काम करतो, चला भाऊलाच पाठवा याद्या, भाऊ प्रसिद्ध करून टाकील. असं असतं तर पूर्ण महाराष्ट्राच्या याद्या मला दिल्या असत्या शासनाने. बरोबर. तर तुमच्या तालुका स्तरावर किंवा तुमच्या गाव पातळीवर या याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत आणि आवर्जून त्या याद्या एकदा बघा, त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते बघा. आणि जर बाय चान्स एखाद्या महिलेचं जर त्यात नाव असेल, त्वरित बँकेत जा आणि आधार लिंक करून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की जर तुम्हाला वाटत असेल की सर आता एखाद्या बँकेची समजा बोगस सर्व्हिस असते, आता मी त्या बँकांचं नाव घेत नाही, बऱ्याचशा बँका आहेत की ज्यांची बोगस सर्व्हिस असते. बरोबर. तर आज जर तुम्ही आधार लिंक केलं तर महिन्याने तुमचा आधार लिंक दिसणार आहे. बरोबर. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर तुम्हाला एक तात्काळ आणि सोपा मार्ग सांगतो. बघा, जर अशा वेळेस तुम्हाला वाटते की तुमच्या बँकेची सर्व्हिस बोगस आहे तर तुमच्या जवळच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं जे पोस्ट ऑफिस असेल तिथं जा. हो, पोस्टात जा आणि फक्त तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत घेऊन जा आणि तिथं एक 5 ते 10 मिनिटात खातं उघडून घ्या. लगेच बघा फरक सांगतो तुम्हाला. जेव्हा तुमचं खातं चालू होणार तेव्हा डायरेक्ट तुमचं खातं, जेव्हा म्हणजे तुमचं साधारणतः 10 ते 15 मिनिटात जर तुमचं खातं चालू झालं, तिथे खातं चालू झालं किंवा एका दिवसाने जर खातं चालू झालं तर डायरेक्ट तुमच्या खातं चालू झाल्या डायरेक्ट तुमच्या त्या खात्याला तुमचं आधार लिंक होऊन जाते मित्रांनो. आणि शासनातर्फे डायरेक्ट पैसे सुद्धा त्याच्यातच येतात. आता बऱ्याचशा महिलांना प्रश्न येईल की सर पैसे येतात का? पण 100% येतात, कारण PM किसानचे पैसे बरेचसे नागरिक आता त्या आधार कार्डला बँक लिंक आहे म्हणजे पोस्टाचं खातं लिंक आहे, त्यामुळे बऱ्याचशा नागरिकांचे पैसे त्यामध्ये पाठवले जातात. आणि शासनातर्फे यासाठी जागरूकता सुद्धा केली जाते की लोकांना सांगा की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे जास्तीत जास्त खाते उघडा आणि त्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डला बँक लवकर तात्काळ लिंक होईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यांमध्ये हे लवकर तात्काळ पैसे येतील. मित्रांनो, आता तरी मी जेवढं काही हे रामायण महाभारत एवढं तुम्हाला सांगितलंय ते आता नीट तुमच्या डोक्यात शिरलं असेल काहीतरी. बरोबर. आणि त्याचा काहीतरी फायदा सुद्धा होणार आहे. मला आशा करतो की त्याचा काहीतरी फायदा होणार आहे. बरोबर. बरं, असो, ठीक आहे. तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.